हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सगळे ठीक आहात ना? आज माझ्या नवऱ्याने काय बनवलं आहे? बापरे! मुघलाई चिकन. मी चिकन खात नाही, पण नवरा मात्र आवडीने चिकन खातो. नवऱ्याला जर चिकन खायची इच्छा झाली, तर ते मार्केटमधून चिकन आणून स्वतःच बनवतात. चला मग मुघलाई चिकन बनवूया. मुघलाई चिकन बनवण्याच्या आधी चिकनला स्वच्छ पाणीने धुवून घ्या. त्याला मीठ आणि हळद लावून 5 मिनिटं राहू द्या. 5 मिनिटानंतर त्याला स्वच्छ पाणीने धुवून घ्या. चला मग हिरव्या मसाल्याची आता तयारी करू. हिरव्या मसाल्यामध्ये अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि हिरवी कोथिंबीर असं त्याला मिक्सरमध्ये छानपैकी ग्राइंड करून घ्या. वाह! काय छान सुगंध येतो हिरव्या मसाल्याचा. चला मग धुतलेल्या चिकनमध्ये आता आपण हिरवा मसाला टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये दही घेऊया. दहीला छानपैकी फेटा आणि मग त्याच्यात टाका. मिश्रणाला चांगल्यापैकी मिक्स करून घ्या, ज्याच्याने चिकनमध्ये हिरवा मसाला चांगला मुरेल आणि नंतर जेवणामध्ये छान टेस्ट येईल. आता आपण बनवूया गरम मसाला. गरम मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये टाकूया अख्खा जिरा, अख्खा धनिया, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता. चांगलं त्याला तवावर भाजू द्या. भाजल्याने त्याचे फ्लेवर अजून जास्त इन्हॅन्स होतात. भाजलेल्या अख्खा मसाल्याला आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. आणि आपला गरम मसाला रेडी आहे. आता आपण मुघलाई चिकनची जी ग्रेव्ही असते ते बनवण्यासाठी पॅन घ्या. पॅन गरम झाल्यावर थोडंसं तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदे चांगले परतून घ्या. थोडेसे काजू टाका आणि चांगलं त्याला परतून घ्या. असे गोल्डन ब्राऊन कांदे होईपर्यंत त्याला चांगलं परता. चला मग आपले कांदे चांगले गोल्डन ब्राऊन झाले आहे. आता आपण या मिश्रणाला मिक्सरमध्ये टाकू आणि चांगलं ग्राइंड करून घेऊ. मित्रांनो, मुघलाई चिकनची ग्रेव्ही आता तयार झाली आहे. मित्रांनो, मोगलाई चिकनची जी ग्रेव्ही आहे तिला चांगलं आपण शिजवूया. शिजवण्यासाठी आपण एका टोपामध्ये अमूल बटरच्या क्यूब टाकून व्यवस्थित त्याला गरम करून घेऊया. गरम झाल्यानंतर ग्रेव्ही त्याच्या आतमध्ये टाकूया. 5 ते 10 मिनिटं त्याला शिजू द्या. तोपर्यंत आपण मॅरिनेट केलेल्या चिकनला गरम तव्यावरती चांगलं शिजवून घेऊया. मुघलाई चिकनची ग्रेव्ही आता छानपैकी शिजलेली आहे. ग्रेव्हीला चांगलं मिक्स करून घ्या. आता आपण मुघलाई चिकनच्या ग्रेव्हीमध्ये टाकूया अमूल फ्रेश क्रीम. अमूल फ्रेश क्रीम टाकल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्या. जसं तुम्ही बघू शकतात, आपलं चिकन छान शिजलेलं आहे. शिजलेल्या चिकनला आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकूया. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चिकनला आणि ग्रेव्हीला चांगल्यापैकी मिक्स करून घ्या आणि 5 ते 10 मिनिटं त्याला शिजू द्या. 5 ते 10 मिनिटं शिजल्यानंतर आपलं मुघलाई चिकन रेडी आहे. मुघलाई चिकनला कोथिंबीरने गार्निश करा आणि त्याला गरम चपाती किंवा गरम भाकरीसोबत जेवा.